नमस्कार मित्रांनो. आजचं आपलं लेक्चर जे असेल ते टाईम अँड वर्क म्हणजेच काम काळ आणि वेग या या सिरीजमधला एक भाग असेल आपला. आणि ही जी सिरीज आहे टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, पाईप अँड सिस्टम अँड बोट अँड स्टेप, याच्यातलं जे लॉजिक जवळपास सारखंच असणार आहे. तर तुम्ही या चॅप्टरचं जे बेसिक आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि एकदा का जर समजा तुम्हाला बेसिक जर चांगलं समजलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, एवढी श्युरिटी मी तुम्हाला देतो. आणि एकच असेल की ते म्हणजे काय असणार आहे, कृपया करून बघा, कुठल्याही प्रकारचा एक्झाममध्ये फॉर्म्युला हे पाठ केल्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही असं काही म्हणत ठेवू नका. तुम्ही आजचं एक लेक्चर फक्त पूर्ण बघायचा प्रयत्न करा, तुम्हाला समजून जाईल की आपल्या लेक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला लिहून देत नाही आपण, आणि लॉजिकशिवाय आपण दुसरं काही सांगत सुद्धा नाही आपण. ठीक आहे, तर बघूया आपला जो आहे पॉईंट जो आहे टाईम अँड वर्कचा, त्यामधला पहिला भाग जो आहे कार्यक्षमता, इफिशियन्सी. आता टाईम अँड वर्कमध्ये बेसिकली काय असणार आहे बघा, तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट जे असतील ते जर समजा तुम्हाला माहीत नसतील तर बिलकुल चॅप्टर तुम्हाला काही समजणार नाही. आणि या चॅप्टरमधला जो मेन की फॅक्टर जो आहे तो म्हणजे काय असणार आहे, आपला कार्यक्षमता असणार आहे, म्हणजेच इफिशियन्सी असणार आहे. आता हे नेमकं कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय असते, तर कार्यक्षमता म्हणजे कार्य करण्याची क्षमता. पण कार्य करण्याची क्षमता म्हणजे नेमकी कोणती क्षमता, म्हणजे जर समजा क्वेश्चन्समध्ये जर समजा डेज दिला असतील, ए कॅन डू अ वर्क इन 10 days, एनं एक काम 10 दिवसात केलं, तर ते दिवसामध्ये जर दिलं असेल तर ते एका दिवसात तो किती काम करतो, एका दिवसात किती काम करतो, म्हणजे एका दिवसात केलेले काम म्हणजे त्याची कार्यक्षमता असते. मग मी एका दिवसात एवढं काम करतो तर मग एकूण मला 10 दिवसात काम करायचं म्हणलं तर मग 10 दिवसात ते काम संपून चालले माझं. म्हणजेच काय असणार आहे, तुमची डेलीची जी तुमची इफिशियन्सी असणार आहे, काम करण्याची क्षमता, ती तुमची कार्यक्षमता असणार आहे. आणि जर समजा दिलेला क्वेश्चन जर समजा आवर्समध्ये असेल, तासामध्ये असेल, ए कॅन डू अ वर्क इन 10 hours, म्हणजेच ए हा एक काम 10 तासात करतो. मग इथं कम्प्लिशन ऑफ वर्क इन आवर्स, जर कामाचं जर समजा इथं तुमचं युनिट जे आहे तास असेल, तर इथं काय असणार आहे 1 hour. ठीक आहे, काय असणार आहे 1 hours 1 days वर्क आणि 1 hours वर्क असणार आहे इथं, 1 hours वर्क असणार आहे इथं. ठीक आहे, आता बघा तुम्हाला याच्यात काय असणार आहे की हे तर झालं कार्यक्षमता, म्हणजेच काय असणार आहे बघा की एकाच केलेलं काम, म्हणजे एनं एक काम, एक काम 10 दिवसात करतो, एक काम 10 दिवसात करतो, तर त्याची कार्यक्षमता काय असणार आहे, मग 1/10, 10 पैकी एक काय असणार त्याची कार्यक्षमता असणार आहे, म्हणजे 1/10 असणार आहे. म्हणजेच पहिल्या दिवशी एक काम करेल, दुसऱ्या दिवशी एक काम, तिसऱ्या दिवशी एक काम, चौथ्या दिवशी एक काम, पाचव्या दिवशी एक काम, म्हणजे 5 दिवसामध्ये किती काम व्हायला बघा बघा, एकूण 10 काम आहेत, 1 2 3 4 5, एकूण 10 काम आहेत, 10 कामापैकी 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 म्हणजे काय झालं, हाफ वर्क झालं, बरोबर आहे. हे काय असणार तुमचं, ही असणार तुमची कार्यक्षमता असणार आहे, हे तुमची कार्यक्षमता असणार आहे. क्लिअर, बघा थोडा वेळ लागेल, एकदा का आपले क्वेश्चन्स चालू झाले की तुम्हाला उदाहरणं चालू झाल्यानंतर तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. फक्त जेवढं होईल तेवढं तुम्ही फक्त अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षमता म्हणजे 1 days वर्क असणार आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, मग आता एका दिवसाला जे काम असेल ते आपलं कार्यक्षमता आहे. मग मी हे काम किती दिवस करणार आहे, मग जेवढे दिवस काम चालले मग त्याच्यात काय असणार आहे बघा, मग तुमचं एकूण काम जे असणार आहे ते काय असणार आहे, मी एका दिवसाला एक काम केलं तर एकूण किती दिवस काम करायलो, 10 दिवस काम करायलो, म्हणजे एकूण वर्क काय असणार आहे, मग इथं कार्यक्षमता गुणिले दिवस हे तुमचं एकूण वर्क असणार आहे. जर समजा एका दिवसाला एका दिवसाला 4 टेबल तयार करतो, एका दिवसाला 4 टेबल तयार करतो. मग एका दिवसाला 4 टेबल तयार करतो, तर मग तर समजा त्यांना एकूण दिवस किती समजा, आणि त्यानं 10 दिवस काम केलं व तो 10 दिवस काम करतो, 10 दिवसात ते काम संपवतो, 10 दिवसात तो काम संपवतो. मग आपल्याला माहित पाहिजे की एकूण त्याचं काम किती असणार आहे, एकूण काम किती असणार आहे. बघा 2 बेसिक कन्सेप्ट असतील, हे जर समजलं तुम्हाला,
तुम्हाला मोक्ष मिळाला या टाईम अँड वर्कमध्ये आणि तुम्ही कुठलाही क्वेश्चन 10 सेकंदाच्यावर सॉल्व्ह लागणारच नाही तुम्हाला टाईम. 10 सेकंदात तुम्ही ते आन्सर सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे कार्यक्षमता म्हणजे एका दिवसाचं काम आणि मग ते एका दिवसाला तेवढं काम करायला आहे. एका दिवसाला 4 टेबल बनवायला तर त्यानं एकूण 10 दिवस काम करायला आहे आणि 10 दिवसात काम संपवतो. म्हणजे प्रत्येक दिवशी 4 टेबल, मग 4 गुणिले 10 हे असेल त्याचं एकूण काम. किती असणार आहे एकूण 40. त्याचे एकूण काय असेल आपले 40 टेबल त्याचं काय असणार आहे एकूण काम असणार आहे. तुम्हाला एकूण काम इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा संबंध खूप महत्त्वाचा आहे. एकूण काम आणि कार्यक्षमता या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा तुम्हाला कळालं की एकूण काम 40 आहे. जर तुम्हाला सांगितलं समजा की एकूण काम 40 आहे, दिवसाला त्यांना 4 खुर्च्या 4 टेबल बनवते, ते एकूण त्याला किती दिवस लागेल काम करायला 10चं तो काम संपून टाकेल. क्लिअर. आता तिसरा जो फायनल पॉईंट आहे आपला तो काय असणार आहे की कार्यक्षमता आणि कार्यक्षमताच्या हे काय असणार आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शन काय असणार आहे कामास लागणारा वेळ असणार आहे. जेवढं तुमचं कामाला जास्त वेळ लागेल म्हणजे 2 पर्सन आहे समजा, एक पर्सन आहे लहान मुलगा, एक लहान मुलगा कामाला आहे आणि एक मोठा म्हणजे वयस्कर माणूस कामाला आहे. तिथं काम सेमच आहे. एखाद्या ठिकाणी खड्डा खोदण्याचं काम चालू आहे आणि तिथं एक लहान मुलगा कामाला आहे. लहान इन द सेन्स की 18 वर्षाचा किंवा 15 वर्षाचा मुलगा कामाला आहे आणि दुसरं तिथं एक एज्ड पर्सन आहे 60 वर्षाचा. तर त्या ठिकाणी एज्ड पर्सनला लागणारा वेळ जो असणार आहे तो जास्त असणार आहे. त्यामुळे त्याची कार्यक्षमता कशी असणार आहे कमी असणार आहे. कार्यक्षमता कमी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. आणि त्याच ठिकाणी बघा ज्याचं कार्यक्षमता जास्त आहे म्हणजे मुलगा आहे त्याची कार्यक्षमता जास्त आहे, तो एका तासाला 1 फूट खड्डा खणतो, त्याची कार्यक्षमता जास्त आहे तर त्याचा लागणारा वेळ कसा असणार आहे कमी असणार आहे. कार्यक्षमता जास्त दिवस कमी असतील, कार्यक्षमता कमी दिवस जास्त लागतील. टाइम टेकन टू कम्प्लीट द वर्क. ओके, तर हे झालं बोललो बेसिक कन्सेप्ट. आता बघा थोडं एक्झाम्पल थ्रू आपण त्याला बघण्याचा प्रयत्न करू. जर समजा बेसिकली काय असणार आहे बघा याच्यात 2-3 टाईपचे तुम्हाला फॉर्म्युले म्हणजे लॉजिक्स असतील. त्यातलं आपण मेन जे लॉजिक आहे ते आपण बघणार आहे जे की LCM मेथड आहे. जसं की बघा जर समजा A एक काम 10 दिवसात करतो, B तेच काम 15 दिवसात करतो आणि C त्याच कामाला पूर्ण करण्यासाठी एकूण किती दिवस 30 दिवस घेतो. 30 दिवस घेतो. म्हणजे आता या सगळ्यांचं दिवस दिले आहेत आणि तुम्हाला विचारलं की जर समजा हे तिघही मिळून जर एकत्र काम सुरू केले, तिघांनीही एकत्र काम चालू केले तर ते काम किती दिवसात संपून टाकतील. बघा जे लॉजिक आपण पुढं काही क्वेश्चनसाठी घेणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला, कारण खूप वेळ चालला. कारण एकाच टाईपचा क्वेश्चन एक क्वेश्चन होईपर्यंत तुमचे 2-2, 3-3 मेथड जर सांगितलं तर तुमचा टाईम खूप जाणार आहे. त्यापेक्षा बेस्ट असणार आहे की त्या क्वेश्चन पुरतंच मी त्याला मर्यादित करेल आणि नवीन क्वेश्चन आला त्यावेळेस ती मेथड असेल ते तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेल मी. आता बघा ABC जर समजा तुम्हाला काढायचं, तुम्हाला तिघांचंही एका दिवसात त्यानं तिघही मिळून जर समजा एकत्र काम चालू केले तर ते किती दिवसात ते काम संपून टाकतील. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्हाला माहीत पाहिजे की A 10 दिवसात काम संपवतो, B 15 दिवसात काम संपवतो आणि C जो आहे तो 30 दिवसात काम संपवतो. आता हे त्यानं केलेले किती दिवसात ते काम संपवतील त्याच्यावर दिलेलं आहे. आता तुम्हाला तिघांचंही तुम्हाला एकत्र काम केलं तर किती दिवस लागतील ते तुम्हाला काढायचं आहे. बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, A जो आहे तो 10 दिवसात काम करतो, B 15 दिवसामध्ये, C 30 दिवसात काम करतो. आता तुम्हाला विचारलं की तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील. आपलं जे पुढचं जे पूर्ण बेसिक असेल बघा ते याच्यावर असणार आहे. त्यामुळे मी हा क्वेश्चन डायरेक्ट घेतलेला आहे. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर आपला काढायचं कसं. आता महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे, तिघंजण मिळून एक काम करतायत तर मला माहीत पाहिजे ना ते काम किती असणार आहे. तुम्हाला कामच माहीत नाही तुम्ही ते काम कसं संपून टाकणार आहे. तुम्हाला माहीत पाहिजे ते काहीतरी किती काम आहे. काहीतरी रोड बनवायचं काम असेल किंवा टेबल बनवायचं काम असेल किंवा बाकी शर्ट बनवायचं काम असेल किंवा काही शेतीचं काम असेल. तुम्हाला काम माहीत पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला काम नाही करणार तोपर्यंत तुम्हाला ते क्वेश्चन समजणार नाही. मग बाकी क्वेश्चनसारखं आतापर्यंत जे तुम्ही ते मेथड पाहिले असतील, आतापर्यंत ज्या मेथडचा तुम्ही उपयोग केलेला आहे त्या मेथडपेक्षा त्या मेथडमध्ये तुम्हाला डायरेक्ट कळणार नाही की ॲक्च्युली काम किती आहे ते. मग आता बघा तुम्हाला जर सांगितलं की या टाईपच्या क्वेश्चनमध्ये एकूण काम म्हणजे समजा तुम्ही ॲझ्युम केलं एकूण काम म्हणजे जर समजा तुम्ही या तिघांचा लसावी घेतला, तिघांचा लसावी किती असणार आहे 10, 15 आणि 30चा लसावी असणार आहे 30 लसावी असणार आहे. क्लिअर. 10, 15 आणि 30चा लसावी 30 असणार आहे. मग आता हे काम तर झालं, ॲक्च्युली तर याला आपण युनिटमध्ये घ्यायला पाहिजे, पण तुम्हाला सांगतो काही फरक पडत नाही. तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. समजण्यासाठी तुम्ही युनिट पकडा, चेअर पकडा, टेबल पकडा, काही पकडा. आता हे झालं तुमचं टोटल वर्क.
म्हणजेच काय असणार आहे, एकूण काम असणार आहे, हे एकूण काम असणार आहे. मग एकूण काम जर समजा 30 आहे, मग 30 पकडायचं का, 30ला काहीतरी नाव द्या तर तुम्हाला समजेल. नाहीतर काय असणार आहे, मोबाईलमध्ये एक नंबर फिट करून टाका, मोबाईलमध्ये 100 नंबर फिट करून टाका, तुम्हाला कळणार आहे कोणाचा नंबर कोणता आहे ते, त्या नंबरला नाव द्या, तेव्हा तुम्हाला ते नंबर क्लिक होऊन जाईल की अरे याचा नंबर हा आहे. मग तसंच या 30ला काहीतरी नाव द्या, काही नाव द्या. या 30ला तुम्ही खुर्च्या बनवायचं द्या, टेबल बनवायचं द्या, किंवा महिला असतील तर गजरे बनवायचं द्या, किंवा लहान मुलं असतील तर बॅट बनवायचं द्या, किंवा अजून काही जरी असेल समजा की तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यात काय दिलेलं आहे बघा, टोटल जे असणार आहे तर तुम्ही काही धरू शकता. तर बेस्ट असणार आहे A to Z पर्यंत. आपण काय करायचं याच्यातलं जे एक मिनटं, हां, याच्यामध्ये जे तुम्हाला ॲझ्युम करायचं आहे, तुम्ही असं पकडा की काहीतरी काम धरा, त्या कामातून तुम्हाला समजून जाईल की किती काम संपायले, किती काम बाकी आहे ते. आणि तर बेस्ट असणार आहे. मी म्हणजे एक जे आपलं गरजसुद्धा आहे त्याची, झाडे लावायचा एक कार्यक्रम आहे. समजा आपण असं धरूता की इथून पुढं सगळ्या क्वेश्चन आपण झाडे लावायचा बघूत आपण. तर समजा एकूण 30 झाडे लावायचं काम आहे, समजा एकूण 30 झाडं लावायचं आहे. तर ए काय करते, ए 10 दिवसामध्ये 30 झाडं लावते, बी 15 दिवसामध्ये 30 झाडं लावते, आणि सी 30 दिवसामध्ये 30 झाडं लावते. आता या टाईपच्या क्वेश्चनमध्ये किंवा टाईम अँड वर्कमध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्याच्या कामाची कार्यक्षमता नेहमी सारखीच राहते बघा. आपल्यासारखं नाही की पहिल्या दिवशी खूप फॉर्ममध्ये काम केलं, पहिल्या दिवशी खूप एकदम पोटेन्शियलला अभ्यास केला, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशी पिक्चर बघायला लागला, तसं नाही. याचा कामाची जी कार्यक्षमता असणार आहे इक्वली असणार आहे. म्हणजे 10 दिवसामध्ये 30 आहे म्हणजे इक्वली, म्हणजे एका दिवसाला तो किती झाड लावणार, तो 3 झाड लावणार. बी काय करणार बघा, बी 15 दिवसामध्ये 30 झाडं, तर एका दिवसाला तो 2 झाडं लावणार. सी काय बघा, 30 दिवसामध्ये 30 झाडं, म्हणजे एका दिवसाला 1 झाड लावणार. मग आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे जो असणार आहे, हा इथला जो भाग असणार आहे 3, 2 आणि हे 1, ही काय असणार आहे, आपली कार्यक्षमता असणार आहे. ही असणार आहे आपली कार्यक्षमता, म्हणजेच काय असणार आहे, इफिशियन्सी असणार आहे. मग इफिशियन्सी जर समजा दिलेली आहे तुम्हाला, म्हणजेच काय बघा की एची इफिशियन्सी 3 आहे, म्हणजे ए एका दिवसाला 3 झाडं लावतो, बी एका दिवसाला 2 झाडं, सी एका दिवसाला 1 झाड. तुम्हाला लावायची झाडं 30, आणि जर समजा तिघही कामाला लागले, ए आला कामाला, त्यानं आल्या आल्या एका दिवसाला 3 झाडं लावले, आणि त्याच वेळेस समजा बी सुद्धा त्याच्यासोबत काम केला, तर बीनं आपली एक सेपरेट लाईन पकडली आणि तो एका दिवसामध्ये कंप्लीट 2 झाडं लावल. आणि त्याच वेळेस सी सुद्धा कामाला जर आला तर त्यानं स्वतःची सेपरेट लाईन पकडल आणि त्या ठिकाणी तो 1 झाड लावल. म्हणजे तिघांचे मिळून एका दिवसाला किती झाड लागतील, 6 झाडं. मग आता एका दिवसाला जर 6 झाड लागत असतील तर आपल्याला एकूण किती लावायचे, एकूण टोटल वर्क किती आपलं 30 आहे. मग एकूण वर्क 30 आहे, मग 30 भागिले 6 म्हणजे त्याने काय करतील, त्यानं ते काम तिघंजण मिळून ते काम 5 दिवसात पूर्ण करतील. किती सिंपल आहे बघा, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय बघा, ए एक काम 8 दिवसात काम करतो आणि बी तेच काम किती 12 दिवसात कंप्लीट करतो. तर आपल्याला विचारलं की दोघं मिळून ते काम किती कंप्लीट करतील. तर बघा तुम्हाला जे सांगितलेलं आहे की याच्यातलं बेसिक जे आहे, ए किती काम करते 8 दिवसामध्ये आणि बी तेच काम 12 दिवसात काम करते. मग आता तुम्हाला सांगितलेलं आहे की काम काहीतरी धरा, काहीतरी असं काम पकडा की जे तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. मग मी सांगितलं तुम्हाला की काम म्हणजे मी काम पकडलं, कोणतं काम पकडलं, काम जर समजा दोघांचा लसावी पकडला, आणि काय दोघांचा लसावी 8 आणि 12चा लसावी किती असणार आहे, 24 असणार आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं, हे असणार आहे तुमचं एकूण काम असणार आहे. ठीक आहे, हे असणार आहे तुमचं एकूण काम, म्हणजेच काय असणार आहे, टोटल वर्क असणार आहे. आता एकूण काम 24 आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की काहीतरी कामाला नाव द्या. नाव जर समजा आपण झाडं लावायचं ठरवलं, समजा की ए आणि बीनं जर समजा 24 झाडं अनुक्रमे 8 दिवसामध्ये 12 दिवसामध्ये, मग मला माहीत आहे की एनं 8 दिवसात 24 झाडं लावले, तर एका दिवसात किती झाडं लावणार आहे तो, एका दिवसात त्यानं 3 झाडं लावेल. बी 12 दिवसात 24 झाडं, तर एकाच किती लावणार त्यानं, एका दिवसात लावेल त्यानं 2 झाडं. मग मला काय लागेल, आता समजा आता ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ए एका दिवसामध्ये
3 झाड लावतो, बी एका दिवसामध्ये 2 झाड लावणार. मग जर समजा दोघंही जर समजा शेतामध्ये कामाला लागले तर ए आल्यानंतर ए एका दिवसाला 3 झाड लावणार म्हणजे लावणार, आणि सोबत जर बी आला तर बी स्वतःची जागा घेईल आणि त्यानं सुद्धा त्याच ठिकाणी जागा म्हणजे इन द सेन्स की त्याच फील्डमध्ये एका दुसऱ्या साईडला एका दिवसामध्ये 2 झाड लावल. मग दोघांनी मिळून ते किती झाड लावले तर 5 झाड लावले. मग दोघांचं मिळून जर एका दिवसाला 5 झाड लावले तर आपल्या बोली भाषेमध्ये आपण असं म्हणता, जर समजा दोघंही मिळून एका दिवसामध्ये, ठीक आहे, एका दिवसात 5 झाड लावत असतील, तर सुरुवातीला तुम्ही या टाईपचं करू शकता तुम्ही. तर किती दिवसामध्ये 24 झाड लावणार. क्लिअर? हे समजून जाईल तुम्हाला, सोपं आहे बघा. या पद्धतीने केलं तर पहिले सुरुवातीला सोपं आहे, नाही तर डायरेक्ट तुम्ही 24ला 5नं भागायचं, एकूण कामाला एकूण कार्यक्षमतेनं भागून द्यायचं. ही काय असणार आहे बघा, तुम्हाला पहिलेच सांगितलं, ही असणार आहे आपली कार्यक्षमता. ही काय असणार आहे आपली कार्यक्षमता असेल. ठीक आहे, म्हणजे तुमचं एकूण दिवस काय असणार आहे, तर दिवस बरोबर असणार आहे तर एकूण टोटल वर्क डिवायडेड बाय कार्यक्षमता. टोटल वर्क डिवाइड बाय कार्यक्षमता असणार आहे. मग टोटल वर्क किती झालं आहे बघा, टोटल वर्क आहे तुमचं या ठिकाणी बघा 24 गुणिले 1 भागिले 5. हे काय असणार आहे, एकूण दिवस असणार आहे. तर आन्सर काय असेल मग 5 चोक 20, 4 उरले, 4ला भाग जात नाही, 4 रिमेनिंग राहिले, 4 दिवसाला जसं 5, 4 फ्रॅक्शन 4/5 डेज. किंवा इथं डायरेक्ट तुम्ही असं करू शकता या मेथडनुसार. काय असणार आहे, टोटल वर्क आहे 24 डिवायडेड बाय 5, आन्सर काय असणार तुमचं 4 फ्रॅक्शन 4/5 डेज. ओके, किती सिंपल आहे बघा, काही अवघड नाही याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, राम सुधीर आणि अजय, ठीक आहे, राम सुधीर आणि अजय कंप्लीट द वर्क इन किती दिवस आहे बघा, डेट दिलेलं आहे. राम कंप्लीट आहे बघा, राम एक काम 10 दिवसात करतो, सुधीर तेच काम 12 दिवसामध्ये आणि अजय तेच काम 15 दिवसामध्ये करते. ठीक आहे, आता आपल्याला माहीत पाहिजे की तुम्हाला सांगितलं की या तिघांचं आपलं एकूण काम पहिले बघणार आहे. मग हे राम बरोबर 10 दिवस आहे, सुधीर बरोबर 12 दिवस आहे आणि अजय बरोबर किती असणार आहे 15 दिवस आहे. मग मला पहिले माहीत पाहिजे की या तिघंजण काय काम करायला, ते कामच माहीत नाही तर मी कसं करणार, मला तिघंजण काय काम करायला ते माहीत पाहिजे आणि काम किती ते माहीत पाहिजे मला. मग जर समजा आपण असं ठरवलं की या तिघांचं एकूण काम बघितलं आपण, एकूण काम जे आहे तुम्हाला सांगितलं, एकूण काम कसं काढायचं, तिघांचा लसावी किती असणार आहे 10, 12, 15, यांचा लसावी समजा 60 आहे. तर आता बघा तुम्हाला माहीत पाहिजे, आता एकूण काम 60 आहे, राम 10 दिवसामध्ये 60 झाडं लावतो. तुम्ही खुर्च्या घ्या, टेबल घ्या, खेळभांडे घ्या, अजून काही गजरे घ्या, पोळ्या घ्या, काही घ्या, पण तिथं काहीतरी नाव द्या म्हणजे तुम्हाला समजायला खूप सोपं जाईल बघा. 10 दिवसामध्ये 60 झाडं, तर एका दिवसाला किती असणार आहे, एका दिवसाला असणार आहे 6 झाडं. सुधीर 12 दिवसात 60 झाडं, एका दिवसाला 5 झाडं. अजय 15 दिवसात 60 झाडं लावतो, तर एका दिवसाला किती लावणार आहे 4 झाडं लावणार आहे. मग आता आपल्याला कळालं की या तिघाजण मिळून काय असणार आहे बघा, तिघांचं मिळून काय असणार आहे ए प्लस बी. बघा तिघही जण जर समजा एकदाच कामाला आले, ए प्लस बी प्लस सी, तर तिघही मिळून एका दिवसामध्ये सॉरी इथं काय असणार आहे बघा, हे काय बघा, राम सुधीर आणि अजय तिघही जण एका शेतामध्ये कामाला लागले, तर राम एका दिवसभरामध्ये किती 6 झाड लावणार, सुधीर स्वतः एका दिवसामध्ये 5 झाड लावणार आणि अजय एका दिवसाला स्वतः 4 झाड लावणार. म्हणजेच काय असणार आहे 6 5 11 4 15, तिघही जर एकदाच कामाला लागले तर ते एका दिवसामध्ये 15 झाड लावतील. आणि तुम्हाला विचारलं की ते तिघही मिळून एकूण काम किती जर संपवून टाकतील, तर आन्सर आहे 60/15. तुमचं आन्सर असणार आहे 4 दिवस, 4 डेज. समजलं, सोपं आहे बघा, काही अवघड नाही आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं, इफिशियन्सी महत्त्वाचं आहे. इफिशियन्सी काढा, कार्यक्षमता काढा आणि या कार्यक्षमतेने एकूण कामाला भाग द्या. हे काय असणार आपलं टोटल वर्क असणार आहे, एकूण काम झाडे लावायचं आहे. ठीक आहे, घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या बघा. ए बी सी अनुक्रमे एक काम 12 दिवस, 24 दिवस, 36 दिवस. तुम्हाला काढायचं की तिघजण मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करतील. तर सर्वात बेस्ट असणार आहे याला LCM मेथड असणार आहे बघा. काय असणार आहे बघा, ए एक काम 12 दिवसात करतो,
बी तेच काम 24 दिवसात करतो आणि सी तेच काम 36 दिवसात करतो. ठीक आहे. तर आता बघा 12, 24 आणि 36 दिवस आला. आता तिघजण मिळून काम करायले तर मला काम काय आहे ते माहीत पाहिजे किंवा एकूण काम किती ते माहीत पाहिजे. मग एकूण काम म्हणजे काय असणार बघा, सिम्पल आहे. एकूण काम म्हणजे तिघांचा लसावी घ्यायचा. तिघांचा लसावी किती असणार आहे बघा, 12, 24, 36चा लसावी आहे 72. हे असणार तुमचं टोटल वर्क असणार आहे. मग आता टोटल वर्क 72 आहे. तर बघा ए 12 दिवसात 72 झाडे लावतो तर एका दिवसात 6 झाडे लावणार. बी 24 दिवसात 72 झाडे लावतो, एका दिवसात 3 झाडे लावणार. आणि सी 36 दिवसात 72 झाडे तर एका दिवसामध्ये 2 झाडे लावणार. आता बघा हे काय असणार आहे, ही असणार तुमची कामाची क्षमता असणार आहे. ही असणार तुमची इफिशियन्सी असणार आहे. क्लिअर, इफिशियन्सी असणार आहे. मग तिघजण मिळून जर ते काम केलं, समजा तिघजण मिळून जर समजा ते कामाला सुरुवात केली तर ए आला पहिले, ए जर असेल कामाला तर त्यांना येऊन 6 झाड लावणार. त्या ठिकाणी बी जर कामाला असेल तर त्यांना एकूण 3 झाड लावणार. आणि त्या ठिकाणी अजून सी जर कामाला असेल तर ते 2 झाड लावणार. प्रत्येकाचं सेपरेट काम आहे आणि तिघंही एका शेतात काम करायला म्हणजे तिघांचंही एकूण 6 आणि 3 9 2 11 म्हणजे तिघंजण मिळून 11 झाडं लावले. तर मग तुम्हाला विचारलं की एका दिवसामध्ये 11 झाडं तर किती दिवसामध्ये 72 झाडं. तुमचं आन्सर काय असणार आहे, 72/11 म्हणजेच काय असणार आहे बघा, 72/11 म्हणजे 11 संग 66, 6 राहिले तर म्हणजे 6/11 डेजमध्ये ते काम पूर्ण होऊन जाईल. क्लिअर, सोपं आहे बघा, काही अवघड नाही. एकदा दोनदा रिपीट करून रिव्हिजन करून बघा, तुम्हाला समजून जाईल. ते रिवाइज करून बघा, समजून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, ए आणि बी दोघंजण मिळून एक काम. बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे, ए प्लस बी दोघांचं काम दिलेलं आहे. ए प्लस बी दोघंजण मिळून एक काम 10 दिवसात कंप्लीट करतात, 10 डेज. ठीक आहे. ए आणि बी दोघंजण मिळून एक काम 10 दिवसात कंप्लीट करतात आणि ए एकटा तो काम किती 30 दिवसात कंप्लीट करतो. ए एकटा तो काम 30 दिवसात. तर आपल्याला विचारलं की बी ते काम करायला किती दिवस लावेल. आता या टाईपच्या क्वेश्चनला तुम्ही डायरेक्ट 30 - 10 20 असं नाही करू शकत. तुम्हाला इथं इफिशियन्सी करा, तुम्ही इफिशियन्सी काढा, कारण इफिशियन्सी सर्वात महत्त्वाचं आहे. काय असणार आहे बघा, सर्वात बेस्ट असं बघा, एलसीएम मेथड असेल. ए प्लस बी दोघंजण मिळून जर एका शेतामध्ये काम करत असतील तर ते 10 दिवसात त्याने ते काम संपवून टाकायले. आणि ए जर फक्त एकटा शेतामध्ये काम करत असेल तर ते 30 दिवसात काम संपवून टाकेल. काम काहीतरी असेल तेव्हा संपेल ना. मग मला माहीत पाहिजे की ते काम काय आहे. मग ते काम काय आहे हे माहीत होण्यासाठी मी त्या दोघांचा लसावी घेणार. मग दोघांचा लसावी किती आहे बघा, दोघांचा लसावी आहे एकूण 30 आहे. मग ए आणि बी 10 दिवसात 30 झाडं तर एका दिवसाला 3 झाडं. ए 30 दिवसामध्ये 30 झाडं म्हणजे एका दिवसाला 1 झाड. मग आता बघा ए आणि बी दोघंजण मिळून, आता याला तुम्हाला काय सांगितलं मी की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलानुसार जासाल त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल गणित नाही समजणार. आता याच क्वेश्चनला प्रॅक्टिकल कसं करतो बघा तुम्ही. ए आणि बी एक शेत आहे समजा, ए आणि बी या शेतामध्ये समजा, या शेतामध्ये ए आणि बी न समजा पहिले काम सुरुवात केली. तर मग इथे एक झाड, इथे एक झाड आणि इथे एक झाड, 3 झाड लावले. तर मग नंतर असं कळालं की त्या ठिकाणी एने एका दिवसाला 1 झाड लावले. मग बी एका दिवसाला किती लावणार आहे, बी एका दिवसाला झाड लावले असतील ते म्हणजे 2 झाड लावतील. बरोबर आहे. मग बीची इफिशियन्सी काय असणार आहे, मग बी बरोबर असणार आहे तुमचं ए प्लस बी मायनस ए. मग ए कॅन्सल असेल, बी बरोबर काय असणार आहे मग इथं ए प्लस बी इथं आपलं होतं किती 3 होतं आणि ए बरोबर किती होतं 1 होतं. आन्सर किती असणार आहे 2 असणार आहे. इथं आला आन्सर बघा. प्रॅक्टिकल बघा, 3 झाडं लावले तर त्यातून असं कळालं की एनं 1 झाड लावला तर बीने किती लावले असतील, बीनं 2 झाड लावले असतील. मग आता या ठिकाणी बी बरोबर 2 झाडं येतं. मग एकूण एका दिवसाला बी 2 झाड लावतो, बी एका दिवसाला 2 झाड लावतो तर एकूण 30 झाडं. टोटलवर किती आहे 30 आहे. मग 30 झाड लावला बीला किती दिवस लागतील. मग आन्सर काय असेल 30/2. आन्सर असेल तुमचं 15 दिवस. 15 दिवस. बघा क्वेश्चन काय, या टाईपचं क्वेश्चनला जर असं बारकाईनं बघा, कारण पुढं सुद्धा महत्त्वाचे क्वेश्चन असे या टाईपचे येणार येतं. आणि सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुठला असेल टाईम अँड वर्कमध्ये तर या टाईपचा असतं बघा. ए हा एक काम 12 दिवसात करतो, ए हा एक काम 12 दिवसात करतो आणि बी तेच काम 15 दिवसात करतो.
ठीक आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. आपल्याला काय माहीत पाहिजे की दोघं जण काम करायला तर काम माहीत पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं की काम कसं काढायचं. काम म्हणजे काय असणार आहे, दुसरं तिसरं काय नसून त्याचा लसावी असणार आहे. किती असणार आहे, जर समजा एकूण त्यानं 60 झाडं लावायचे ठरवले, 60 झाडं, मग 60 झाडं लावायचं ठरवलं, मग एका दिवसाला 12 दिवसात 60 झाडं, तर एका दिवसाला किती झाडं लावणार आहे त्यानं, एका दिवसाला लावणार आहे 5 झाडं. मग आता बघा, एका दिवसाला 5 झाडं लावेल, बी 15 दिवसात 60 झाडं, म्हणजे एका दिवसाला 4 झाडं. मग आता बघा, ज्यावेळेस तुम्ही कामाला सुरुवात करसाल, काम काय असणार आहे, तुम्हाला सांगितलं की ए प्लस बी दोघांनीही एका दिवसाचं काम जर केलं, विचार केला, तर ए येईल 5 झाडं लावेल आणि बी 4 झाडं लावेल. दोघांचे काम किती झाले, एकूण 9 झाड झाले. तर मग जर समजा 9 झाड झाले तर, आणि त्या दोघांनी मिळून एकूण किती दिवस काम केले, तर 5 दिवस काम केले. तर म्हणजे दोघं जर 5 दिवस एकदम मस्त काम केले तर, पण 5 दिवसानंतर भांडणं झाले आणि बी काय आहे, बी काम सोडून निघून गेला. मग बी काम सोडून निघून गेला, त्या टाईमपर्यंत एकूण काम किती झालं, 60 झाडापैकी 45 झाडं लावणे झाले. तर मग आता 60 हे झालं तुमचं कंप्लीट वर्क. ठीक आहे, कंप्लीट वर्क. मग रिमेनिंग वर्क किती झालं, आता रिमेनिंग वर्क असणार आहे तुमचं एकूण बघा, 60 मायनस 45 म्हणजे किती असणार आहे, 15 असणार आहे. रिमेनिंग वर्क आहे तुमचं 15, म्हणजे 15 झाडं लावायचे बाकी आहेत. आता मला माहिती आहे की ए दिवसाला 5 झाडं लावतो, तर एका दिवसाला 5 झाडं लावतो, तर 15 झाडं लावायला त्याला किती दिवस लागतील, मग 15/5 म्हणजे आन्सर असेल तुमचं 3 दिवस. काय अवघड आहे, तुम्हाला फक्त चेक करायचं की दोघं जण मिळून काम करायला का एक जण मिळून काम करायला आहे. आपण सगळे क्वेश्चन बघणार आहे की ए 5 दिवस काम, ए आणि बी दोघं जण मिळून काम केले, तर दोघं जण मिळून एका दिवसाला 9 झाडं, तर 5 दिवसामध्ये एकूण 45 झाडं, मग 60 पैकी 45 झाडं लावणं झाले, तर राहिले किती, 15 झाडं. मग 15 झाडं प्रत्येक दिवशी 15 झाडं लावायचे राहिले, तर एका दिवसाला 5 झाडं, तर 3 दिवसामध्ये कंप्लीट ना ते पूर्ण काम करून टाकेल, राहिलेलं काम कंप्लीट करून टाकेल. आता याच्यानंतरचा सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय बघा, ए आणि बी ए किती काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय, ए हा एक काम 18 दिवसात कंप्लीट करतो आणि त्याच वेळेस बी तेच काम 24 दिवसात कंप्लीट करते, आणि त्या दोघांचं मिळून एकत्रित काम केलं आणि ए हा 8 दिवस काम केलं आणि ए निघून गेला. ठीक आहे, काहीच हरकत नाही, कोणी निघून जाऊ द्या, आपल्याला काम काढायचं आपण काढू शकतो. आपण जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण आन्सर लगेच काढू शकता. जसं की पहिले मला माहीत पाहिजे काम काय, मग काम किती असणार आहे, मग काम काढायची सोपी पद्धत आहे, लसावी घ्या, 18 आणि 24 लसावी 72 आहे, मग किती असणार आहे, हे झालं तुमचं टोटल वर्क. मग 72, 18 दिवसामध्ये 72 झाडं, दिवसाला 4 झाडं, 24 दिवसामध्ये बी 72 झाडं लावते, तर दिवसाला एकूण 3 झाडं लावणार. मग आता तुमचं इफिशियन्सी भेटली 4 आणि 3. त्यानं सांगितले की दोघंही मिळून सुरुवातीला कामाला सुरुवात केली आणि दोघांचं मिळून एका दिवसाला 7 झाडं लावणार. मग एका दिवसाला 7 झाडं लावले, तर आता बघा त्यानं किती दिवस काम केले, त्यानं एकदम चांगल्या प्रकारे काम केलं 8 दिवस. 8 दिवसानंतर दोघांत भांडणं झाले आणि एक काम सोडून निघून गेला. मग 7 8 56 म्हणजे 56 काम पूर्ण झालं, म्हणजे हे झालं तुमचं झालेलं काम. ठीक आहे, काही वेळेस मराठी काही वेळेस इंग्लिश, ठीक आहे, दोघांनाही नाराज नाही, झालेले काम. ठीक आहे, बघा थोडं याच्यात बघा कॅमेऱ्यात आणलं, ए आणि बी दोघेही मिळून एका दिवसाला 7 झाडं आणि एकूण 8 दिवसामध्ये 56 झाडं त्यानं लावले, तर झालेले काम किती असणार आहे, 56 असणार आहे. मग आता राहिले काम किती, राहिलेले काम असणार तुमचं, राहिलेले काम असणार आहे किती, 72 मायनस 56 किती असणार आहे, 72 मायनस 56 म्हणजे किती, 16 झाडे बाकी राहिले, तर 16 झाडे बाकी येतं. मग आता ए निघून गेला, बरोबर आहे, ए निघून गेला, राहिलं कोण आता, मग बी राहिलेलं आहे. मग बी काय करणार आहे, मग बी एका दिवसाला किती लावते, बी बघा, बी एका दिवसाला 3 झाडं लावते, बरोबर आहे, बी एका दिवसाला 3 झाडं, तर किती दिवसामध्ये 16 झाडं, तर आन्सर काय असणार आहे, 16. आन्सर असणार तुमचा 16 डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय असणार आहे, 5/1/3 दिवस. क्लिअर, 5/1/3 दिवस असेल तुमचं आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा.
ए एक काम 12 दिवसात कंप्लीट करतो. बघा या टाईपचे क्वेश्चन होता. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन बघूत आपण. एक काम काय करते बघा, एक काम 12 दिवसात करतो आणि बी तेच काम 18 दिवसात करते. ठीक आहे. आणि नंतर काय केलं मग ते दोघं जण मिळून ते काम सुरुवात करतात. पण काय झालं आहे तर दोघं जण मिळून ते काम सुरुवात केली आहे आणि 2 दिवस त्याने काम केले. मला माहीत पाहिजे की दोघांनी ते काम सुरुवात केलेलं आहे, दोघांनी मिळून काम सुरुवात केलं आणि काम संपवायचं आहे. तर मला माहीत पाहिजे काम किती आहे, तर काम असेल 36. मग एकूण ए एका दिवसाला किती करणार आहे, ए एका दिवसाला 3 झाडं लावेल, बी एका दिवसाला 2 झाडं लावेल. मग दोघं जण मिळून काम सुरुवात केले तर मग दोघं जण मिळून एका दिवसाला 3 + 2 म्हणजे 5 झाडं लावतील आणि त्याने 2 दिवस काम केले. म्हणजे एकूण 10 दिवस 10 काम त्यानं कंप्लीट केले, 10 झाडं त्याने लावले. तर आता काय होते 2 दिवसानंतर प्रत्येक वेळेस भांडणं नाही, काहीतरी काम झालं असेल किंवा परीक्षा आली असेल, MPSCची परीक्षा आली आणि ए म्हणला की आता मी अभ्यासाला सुरुवात करतो, तू तुझं काम कर. मग 10 झाडे काम लावणं झाली तर मग राहिले किती झाडं, मग आता 26 झाडं बाकी राहिले. तर मग 36 पैकी 10 झाडं लावणं झाले तर राहिले किती झाडं, 26. राहिलेले झाडं आहेत 26. मग आता काम कोण करणार आहे, ए निघून गेला, बी एका दिवसाला 2 झाडं लावतो. तर किती दिवसामध्ये 26 झाडं लावेल. तर आन्सर काय असेल आपलं 26/2 म्हणजेच काय असणार आहे 13 दिवसात ते काम पूर्ण होऊन जाईल. क्लिअर, 13 दिवसात ते काम पूर्ण होऊन जाईल. आता ठीक आहे, एकदम सोपं आहे बघा, तुम्ही एकदा रिवाईज करून बघा, कारण पुढं क्वेश्चनची लेवल खूप हार्ड असणार आहे, त्यामुळे मी जास्त टाईम घालत नाही आहे. ओके, साध्या क्वेश्चनला जर समजा मी म्हणजे 2-2, 3-3 लेक्चर येत असेल तर काही अर्थ नाही जा. हे एकदम बेसिक लेवलचे आहेत, याच्यातून पुढं आपल्याला जे क्वेश्चन असणार आहेत एकदम भारी असणार आहेत. मॉडरेट बाकी अजून, हे एकदम मी इझी लेवलमध्ये घेत आहे. मॉडरेट बाकी आहे, अजून हार्डसुद्धा भारी आहे. ठीक आहे, हार्ड त्यापेक्षा भारी असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया, त्याच्यानंतरचा क्वेश्चन ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि या टाईपचे क्वेश्चन जर एक्झामला आले तर बिलकुल तिथं 15 सेकंदच्या वर तुमचा आन्सर जायलाच नाही पाहिजे. 15 सेकंद खूप आहे, 10 सेकंदात आन्सर यायला पाहिजे. क्वेश्चन काय बघा, 2 लेडीज येतात, सीता आणि गीता, वर्किंग सेपरेटली म्हणजे सेपरेट काम करतात. आणि जर समजा ते एक काम किंवा एक जे शेत आहे ते पूर्ण पेरण्यासाठी त्याला 8 तास आणि 12 तास अनुक्रमे लागतात. तर तुम्हाला विचारलं आहे, जर समजा त्यानं एका तासाच्या अल्टरनेटिव्ह वर्क केलं, समजा 1 तास पहिले सीता काम करणार मग गीता काम करणार, असं जर काम केलं तर सकाळी 9 वाजता चालू झालेलं काम किती वाजता ते पूर्ण जे शेत आहे ते पेरलं जाईल ते. ठीक आहे. आता बघा या टाईपच्या क्वेश्चनला बेसिक कन्सेप्ट आहे तेच वापरायचं, दुसरं काहीच करायचं नाही आहे. LCM मेथड वापरायची आहे, दुसरं काही करायचं नाही आहे. मी काय करणार बघा, इथं सरळ सीता आणि गीता, सीता 8 तासामध्ये 8 तास आहे ना, सीता 8 तासामध्ये एक शेत पेरते आणि गीता 12 तासामध्ये ते शेत पूर्ण पेरणी करतात. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला माहीत पाहिजे की ते शेत पेरतायत, म्हणजे मला माहीत पाहिजे की शेत एकूण तुमचं किती पेरायचं आहे, एकूण काम किती आहे ते. ठीक आहे, एकूण काम किती ते माहीत पाहिजे ना आपल्याला. मग काम किती असणार आहे, सीता 8 आणि गीता 12. मग जर समजा मला कळालं की पेरण्याच्या ऐवजी समजा आपण झाडं लावायचं करतो, आपण झाडं म्हणजे एकदम बेस्ट आहे बघा, आन्सर लगेच कळून देईल तुम्हाला. आता एकूण जर मला झाडं लावायचे एका शेतामध्ये पूर्ण झाडं लावायचे, सीता 8 तासामध्ये पूर्ण झाडं लावते एका शेतामध्ये आणि गीता 12 तासामध्ये ते शेतात पूर्ण झाडं लावते. मग ते झाडं लावायला तर माहीत पाहिजे ना किती झाडं लावायला ते. मग झाडं जर समजा एकूण 24 झाडं येतं, टोटल वर्क काय असणार आहे 24, कारण का लसावी घ्यायचा, डायरेक्ट लसावी घेऊन टाकायचा. काय असणार मग 8 त्रिक 24, सीता एका तासाला 3 झाडं, गीता एका तासाला 12 दूनी 24 2 झाडं. आता काय असणार आहे बघा की या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट वर्क करायचं, पहिल्यासारखं दोघंही एकत्र नाही करणार. पहिला 1 तास येणार, पहिल्या तासाला सीता येणार इथं. ठीक आहे, पहिल्या तासाला सीता आली आणि तिनं काय केली आहे 3 झाडं लावले. आणि दुसऱ्या तासाला, हा झाला पहिला तास, ठीक आहे फर्स्ट आवर, दुसऱ्या तासाला गीता येणार, गीतानं 2 झाडं लावले आणि ह्या झाला दुसरा तास, याचा स्वतःचा 1 आवर, दुसरा 1 आवर. म्हणजे काय असणार आहे, मी जर चेक केलं की 2 तासामध्ये दोघं जण मिळून
5 झाडं लावायला येतं. हे असं का केलं? कारण प्रत्येकाचं काहीतरी लॉजिक असते बघा. मग 2 मुली येतात, 2 मुली एकत्र काम करू शकत नाहीत. ते काही ना काहीतरी 100% त्याच्यात प्रेम येणार आणि केस पकडणार. त्यासाठी बेस्ट आहे की त्याला 1 तास पहिले सीता तू येऊन काम कर, मग दुसऱ्या तासाला गीता तू येऊन काम कर. मग 2 तासामध्ये एकूण 5 झाडे लावले तर ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, आपला सेम हेच कन्सेप्ट व्हायचा की 2 तासाला 5 झाडे, मग दुसऱ्या 2 तासाला 5 झाडे, मग परत दुसऱ्या 2 तासाला 5, मग परत दुसऱ्या 2 तासाला 5. असं कुठपर्यंत करणार, मी चेक करणार की माझं एकूण किती झालं. आता जर समजा या ठिकाणी अजून दुसरे 2 तास केले तर काय असणार आहे, 5 झाडं, म्हणजे 5 चोक 20 आणि 5 5 25, म्हणजे गीता काय व्हायली, गीता दुसऱ्याच्या शेतात जाऊन झाडं लावायली. जमल का ते? नाही, आपल्याच शेतामध्ये झाडं लावायची. कारण तुम्हाला पहिलेच सांगितलं, हे सगळे जे कसे तर प्रामाणिक आहेत, त्यांना गुतं दिलेलं आहे, त्याला टेंडर दिलेलं आहे की तू आल्यानंतर 1 तासाला तिनं 2 झाडं लावणारच आहे. मग 2 तासामध्ये दोघंजण मिळून 5 झाडं लावणार येतं. मग जर समजा दुसरे 2 तास लावले तर 5 झाडं लावतील, पण झाडं लावायची 24, म्हणजे गीता चालली दुसऱ्याच्या वावरामध्ये, मग ते आपल्याला नाही जमणार. मग बेस्ट असणार आहे इथपर्यंत थांबायचं. म्हणजे किती असणार आहे, 8 तासामध्ये एकूण 20 झाडं लावले तर 8 तासामध्ये 20 झाडं लावले तर. आता काय झालं, मग आता येईल सीता. ठीक आहे, आता येणार सीता. आता सीता आली आणि सीता काय केली, 1 तासामध्ये किती 3 झाडं, म्हणजे किती असणार आहे बघा, एकूण 23 झाडं लावले तर किती झाले तर 23 झाडं झाले तर 9 तासामध्ये. क्लिअर. मग लास्टला कोण येणार आहे, लास्टला गीता येईल. गीतानं जर 1 तास काम केलं तर 2 झाडं लावेल, पण झाडं किती लावायचे, 23 झाले तर एकूण 24 येतं. 24 पैकी 23 झाले, राहील 1 राहिला. म्हणजे गीता जर आली तर गीता 1 तासामध्ये 2 झाड लावणार, पण गीता जर लावायचं झाड किती, 1च असणार आहे. मग 1 झाड आहे म्हणून काय असणार आहे, गीता जिथं काय असणार आहे, गीता जिथं फक्त अर्धा तास काम करणार आहे. म्हणजेच काय झालं, एकूण 9.5 तासामध्ये 24 झाडे लावणं झाले. तर मग आता एवढी मोठी स्टेप करायची का, नाही. तुम्हाला काय करायचं, फक्त एवढंच करायचं, 2 तासामध्ये 5 झाडं. मग मी चेक करणार की मला 24च्या खालची संख्या कोणती असणार आहे, 5 न भागणारी कोणती असणार आहे, 20 असणार आहे, 20 असणार आहे. मग 5 चोक किती असणार आहे, 20 असणार आहे. मग किती हे किती झालं, 2 चोक 8. बाकी तर पुढे इथून सेम करायचं तुम्हाला. क्लिअर, समजलं काय असणार आन्सर, 9.5 तासामध्ये तुमचं आन्सर असेल. याच टाईपचा दुसरा एक क्वेश्चन बघा, जे तुम्हाला समजून जाईल लगेच. क्वेश्चन काय बघा, ए आणि बी 9 आणि किती आहेत बघा, याच्यात तुम्हाला समजून जाईल क्लिअर कट. दोघेही सेपरेट काम करणार आहेत. ए 9 दिवसामध्ये काम कंप्लीट करतो आणि बी जो आहे तो 15 दिवसामध्ये कंप्लीट काम करतो. आणि दोघंही काय करणार आहेत, दोघांचंही काम कसं असणार आहे, दोघांचंही काम हे अल्टरनेट डे, म्हणजे दोघेही वेगवेगळ्या दिवशी काम करणार आहेत. दोघेही एकत्र काम करू शकत नाहीत, भांडण होतात. मग वेगवेगळं काम करायचं, मला काम माहीत पाहिजे. काम आहे 45, एकूण 45 झाडं लावायचे. ए 1 दिवसाला 5 झाडं, बी 1 दिवसाला 3 झाडं. म्हणजे काय असणार आहे, दोघंजण मिळून जर समजा अल्टरनेट काम केलं, पहिले ए येणार, पहिले ए 1 दिवसात 5 झाडं लावेल. मग बी येणार, बी 1 दिवसात किती झालं होणार, 3 झालं होणार. म्हणजे ए प्लस बी हे दोघंजण मिळून 2 दिवसात, जेव्हा त्यानं सांगतील अल्टरनेट 1 दिवस आड म्हणतील, तेव्हा 2 दिवसाचं घ्यायचं, किती 8 झाडे लावतील. मग आता तुम्हाला काय सांगितलं की 8च्या जवळची, 45च्या खालची 8च्या जवळची संख्या कोणती आहे, 40 आहे. मग 40 असण्यासाठी काय, एकूण 5 न मल्टिपल, म्हणजे 5 वेळेस ए यायला पाहिजे, 5 वेळेस बी यायला पाहिजे. म्हणजे किती, एकूण दोघांचंही 5 म्हणजे काय असणार आहे, 10 दिवस काम असणार आहे. 10 दिवसामध्ये 40 काम झालेलं आहे, राहिले किती काम, 45. मग तिथं ए येईल, ए 1 दिवसामध्ये 5 झाडं लावून टाकेल, म्हणजे 11 दिवसामध्ये एकूण 45 झाडं लावल्या जातील. इथं क्लिअर, सिम्पल एकदम. बघा, थोडं अजून तुम्हाला वाटलं तर कमेंट करा आणि लाईक तर कराच त्याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे, हे आपले एकदम बेसिक क्वेश्चन असतील. याच्या व्यतिरिक्त अजून खूप मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहेत, डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आहेत, जे की आता नवीन ट्रेंडिंगनुसार प्रत्येक पेपरमध्ये यायलेत, एक्झाममध्ये यायलेत. आणि
अभ्यास करताना कधीही विचार करू नका की हा पोलीस भरतीचा पेपर आहे, हा MPSCचा आहे, हा सरळ सेवेचा आहे, बँकिंगचा आहे, SSCचा आहे. गणित म्हणजे तुम्हाला गणित यायला पाहिजे. टाईम अँड वर्क म्हणजे त्यातले सगळे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजेत. मी इथं सरळ सेवेची मी क्लर्कची तयारी करतो, मला हे क्वेश्चन्स खूप आवडतात आणि हे करायची गरज नाही, हे परीक्षेला येत नाहीत, असं करू नका. आताच्या लेवलनुसार कॉम्पिटिशन एवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात येणार आहे आता, कारण MBA केलेले, इंजिनिअरिंग केलेल्या मुलांचा कल आता गव्हर्नमेंट सेक्टरकडे असणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला पुढं आयुष्यामध्ये किती दिवसामध्ये नोकरी पाहिजे, आणि सुरुवातीला इनिशियल लेवलला जर समजा तुम्हाला लवकरात लवकर जर हे समजा काम करत असेल, तर याच्यामध्ये त्याला स्पेसिफाईड करता प्रयत्न करू नका. हे क्लॅरिकलचे गणित येतं, हे बँकिंगच्या POचे लेवल येतं, हे SBI POचं आहे, इन्शुरन्स, असं करू नका. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन तुम्हाला यायलाच पाहिजे. ठीक आहे बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय असणार आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा. आणि तुमच्या होईल तेवढ्या मित्रांना शेअर करायचा प्रयत्न करा, कारण जे महाराष्ट्रातली मुलं आहेत, तर माझं जे गणित आहे घेत आहे मी, तर ते गणित पूर्णपणे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला फायदेशीर असेल असे घेत आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना जेवढा जास्त फायदा होईल तेवढा चांगला असेल, आणि आपले सहकारी मित्र आणि आपणसुद्धा जॉबला लागू असे म्हणजे एक चान्सेस तयार होतील. कारण जेवढी मुलं आपले महाराष्ट्रातले सेंट्रलला वळतील तेवढे आपल्या इथं व्हॅकन्सी जास्त राहतील आपल्या. आणि अशा प्रकारे आपलं एक डे 1चं काम संपलेलं आहे, टाईम अँड वर्कचं. डे 2चं काम लगेच दुसरे, कारण थोडं टेक्निकल इश्यू येतं, तर त्याच्यामध्ये मार्केट थोडं ओपन झालेलं आहे. तर आम्ही लवकरात लवकर पूर्ण सेटअप बसवायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला डेली व्हिडिओ भेटत असतील. आणि आमचं जे मॅथ्स बाय सचिन गोमाशे सरचं फेसबुक पेज आहे, टेलिग्राम आहे, याच्यावर तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला नवीन नवीन अपडेट भेटत राहतील. आणि अजून एकदा जर काय सूचना असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.